कॅरेक्टर आणि कॅरेक्टर कशी पाहिजे, निष्कलंक पाहिजे की तुम्हाला त्याच्यावर कुठलाही एवढासा सुद्धा डॉट त्याच्यावर नको. स्वतः शिवाजीराजे गेले आणि स्वतः स्वहस्ते त्याने अफजल खानाला मारले. शत्रू पक्षाचा पराभव करणे हे तर काही प्रिन्सिपल बदलत नाही कुठेही केलं तरी. तसं ही प्रिन्सिपल शिवाजी महाराजांनी ज्या काही क्वालिटीज आहेत ते न बदलणाऱ्या आहेत. दे आर टाईमलेस टेक्निक्स आहेत ती. आणि स्ट्रॅटेजीज आणि टेक्निक्स ही मात्र आत्ताच्या त्या बिझनेस मॅनेजमेंटलासुद्धा वापरता येतात. आता मी ते खरं प्रेझेंटेशन चालू करतो आणि मग तुम्हाला ते प्रेझेंटेशन करत असतानाच बऱ्याच गोष्टी सांगेन मी. हे जे मॅक्झिम आहे, लॉंगर यू लुक बॅक द फादर यू कॅन लुक फॉरवर्ड, हे सर विन्स्टन चर्चिलचं मॅक्झिम आहे. त्याचा एक थोडक्यात अर्थ असा आहे की तुम्ही अभ्यासाची खोली जेवढी वाढवाल तर तेवढं तुम्हाला भविष्यात दूरवर पाहता येईल. विन्स्टन चर्चिल हा सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला हा ब्रिटनचा पंतप्रधान होता आणि त्याने स्वतःच्या क्वालिटीजवर, त्याच्या ॲबिलिटीजवर, त्याच्या भाषणांनी नुसत्या की आम्ही हारलो तरी आम्ही बाहेर जाऊ आणि लढू आणि आमचा देश परत स्वतंत्र करू वगैरे ज्या पद्धतीनं तो बोलला, त्यामुळे चर्चिल अत्यंत पॉप्युलर होता. तो एक स्वतः उत्कृष्ट इतिहास संशोधक होता. मार्लबरो असं ते घराणं आहे आणि त्यानं हे लिहून ठेवलं आहे, द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू कॅन लुक फॉरवर्ड. पुढची घेऊ स्लाईड आपण. या 6 क्वालिटीज आपल्याला इथं दिसत आहेत. त्यातली पहिली आहे लीडिंग बाय एक्झाम्पल. ही जी टर्म आहे ती फार गुळगुळीत झालेली आहे वापरून, परंतु ती सांगावी लागते. लीडिंग बाय फ्रंट और लीडिंग बाय एक्झाम्पल असे आहेत. दुसरं आहे ते फ्लॉलेस प्लॅनिंग. हे पूर्वी प्लॅनिंगला प्लॅनिंगही लागायचं आणि अर्थात एक्झिक्युशन. आता हल्ली बटनच दाबून एक्झिक्युशन असल्याकारणानं प्लॅनिंगलाच जवळजवळ 95% सगळं वेळ घालवावा लागतो आणि त्याच्यानंतर मग 5-1% फार तर फार एक्झिक्युशन याचं राहतं. पण शिवाजीराजांनी हे जे प्लॅनिंग होतं हे फ्लॉलेस किती होतं त्याचं एकच उदाहरण, ग्लेरिंग एक्झाम्पल म्हणजे आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांची. ती काय थोडक्यात मी तुम्हाला ती अर्थात नंतर सांगेनच. कॅरेक्टर आणि कॅरेक्टर कशी पाहिजे, निष्कलंक पाहिजे की तुम्हाला त्याच्यावर कुठलाही एवढासा सुद्धा डॉट त्याच्यावर नको. निष्कलंक चारित्र्य हे सगळ्यात फार महत्त्वाचं आहे. हल्ली ते दिसत नाही. पेपर उघडल्यावर आपल्याला काय दिसतं आणि टी व्ही लावल्यावर काय दिसतं ते काही मी सांगायची गरज नाही आहे. परंतु शिवाजीराजांच्याकडे हे कॅरेक्टर आणि त्यातलं स्त्री दाक्षिण्य 16व्या वर्षापासून त्यांनी दाखवलेलं होतं. रांजेच्या पाटला ते हातपाय ज्या वेळेला तोडले तेव्हापासून त्यांनी दाखवलेलं होतं. त्यामुळे कॅरेक्टर हे अत्यंत महत्त्वाचे. ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट की स्वराज्य म्हणजे काय आहे. शेवटी शिवाजीराजांचं स्वराज्य ही एक ऑर्गनायझेशनच आहे फार मोठी. आणि त्याच्यासाठी नंतर राज्याभिषेकाच्या वेळेला या अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी नेमलं तर दोज मिनिस्टर्स वेर एम्पॉवर्ड टू टेक डिसिजन्स. ते तुम्हाला त्यांना जबाबदारी जर का दिली तर तुम्हाला ऑथॉरिटी त्याच्याबरोबर द्यावी लागते आणि त्यांनी डिसिजन्स घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर शिवाजीराजांच्या लोकांनी म्हणजे मोरोपंत पिंगळे असेल किंवा अजून कोणी असेल यांनी स्वतः शिवाजी महाराजांनी कारभार त्यांच्यावर सोपवलेला असताना स्वतः डिसिजन त्यांनी घेतलेली होती. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर हे सगळे क्लार्क झाले असतो, कोण आदिलशाहीत झालं असतं, कोण मुघलांच्याकडे झालं असतं, पण शिवाजी महाराजांच्याकडे हे सगळी मंडळी मिनिस्टर्स झाली. आणि पगार जर का आत्ताच जर का त्यांचा पाहिला त्यावेळेच्या याच्यातला पगार आत्ता, तर मोरोपंत पिंगळ्यांच्यासारखा माणूस 40 लाख रुपये पगार घेत होता वर्षाला. हिची कल्पना करा काय असेल. मी आता होनात सांगत नाही सगळ्या याच्यात, पण 3.5 रुपये म्हणजे एक होन त्यावेळेचा. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोअर व्हॅल्यूज. नैतिक मूल्य असतात, ती नैतिक मूल्य शिवाजीराजांनी इतकी जपली की त्याच्याशी कॉम्प्रोमाइज त्यांनी कधी केलं नाही. आणि HRD अँड रिटेन्शन त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्ता IT सेक्टर जो आहे त्याच्यात कोणाला जॉब लागला आणि एखादं पॅकेज असेल 20-25 लाखाचं की दुसरीकडे एक 40 लाखाचं पॅकेज मिळालं की तो माणूस इथली नोकरी सोडून दुसरीकडे कशी जाय आपल्याला मिळेल हे बघत असतो. म्हणून एक मोठा एक्झोडस चालतो फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री. एक बिग एक्झोडस आहे. मग बॉन्ड घ्या लिहून वगैरे वगैरे प्रकार जे चालतात. पण तसं शिवाजी महाराजांच्याकडे नव्हतं.
शिवाजी महाराजांना सोडून फार लोक गेलेच नाहीत. अगदी क्वचित एखादं उदाहरण असेल एका माणसात, पण नाहीतर कोणीही त्यांना सोडून गेलं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या पुढचा जो आहे की 7 अलायन्स, छोटे मासे असतात आणि एक मोठा मासा गिळायला बसलेला असतो. ते छोट्या माणसांनी, छोट्या लोकांनी, छोट्या इंडस्ट्रीजनी एकत्र येऊन जर का काम केलं तर तुम्ही त्या मोठ्या इंडस्ट्रीला टक्कर देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अलायन्स करावे लागतं. तर शिवाजीराजांनी की दक्षिणेयांची पातशाही दक्षिणेयांच्या हातात राहावी म्हणून त्यांनी अगदी आयत्या वेळेला शेवटच्या काही वर्षात आदिलशाही आणि कुतुबशाही आणि स्वतः मराठे यांच्यात एक अलायन्स करून आणला. ती एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. व्हिजन, करेज, कम्युनिकेशन हेही महत्त्वाचं आहे. आता तर कम्युनिकेशनची किती साधनं उपलब्ध आहेत हे आपल्याला दिसतंच आहे त्याच्यातनं. परंतु त्यावेळेला काहीही नसताना शिवाजी महाराजांनी हे सगळं कसं कम्युनिकेट केलं असेल ह्याची कल्पनाच आपल्याला येणार नाही. परंतु शिवाजी महाराजांनी हे सगळं कम्युनिकेट केलेलं होतं. हरकारे असायचे, हरकारे सगळं घेऊन जायचे आणि ते कुठपर्यंत झिरपलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे हे त्यांच्या शेवटच्या माणसाला माहिती होतं काय करायचं ते. त्या मधल्या सगळ्या लोकांना त्याची कल्पना होती. लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स, चुका कोण करत नाही. ओनली डेड मेन मेक नो मिस्टेक्स. तसं आहे, मेलेला माणूसच चुका करत नाही. बाकी जे काही काम करतात हे त्याच्यातनं चूक होणं स्वाभाविक असतं. पण त्या चुकातनं आपण शिकत काय ते, परत ती चूक करायची नाही. यू शुड नॉट रिपीट द मिस्टेक्स. तुम्ही आता सगळे कोण 3rd 4th इयरला असेल, जॉब मिळतो चांगला, तो जॉब चांगल्या प्रकारे करायचा. कोणी एंटरप्रेनर होईल, त्याच्यात एंटरप्रेनर होणं आता खूप अवघड आहे सगळ्या याच्यात अलीकडं. परंतु तो जॉब करत असताना एखादा तुमचा एम्प्लॉयर असतो, त्याच्या अपेक्षा काय असतात या इंजिनियरकडे की यू हॅव टू डिलिव्हर, ही इज पेइंग यू सम पॅकेज. त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, हॅज स्पेंट मनी ऑन द ट्रेनिंग अँड त्या सगळ्या अप्रेंटिसशिप वगैरे सगळ्या तो एक्सपेक्ट करत असतो. म्हणून तुम्हाला यू मस्ट फोरसी द प्रॉब्लेम्स. त्या अनेक गोष्टी आहेत. कारण एम्प्लॉयरच्या दृष्टिकोनातनं जर का आपण पाहिलं, म्हणजे आपण एम्प्लॉई नाही आहोत पण एम्प्लॉयर आहे, त्याला काय अभिप्रेत आहे हे जर का आपण पाहिलं तर आपलं काम तिथं सुधारतं आणि माणूस व्यवस्थित काम करायला लागतं. मी एक साधा ट्रेनी इंजिनियर म्हणून लागलेलो होतो नोकरीला आणि 10 वर्षाच्या नंतर आय वॉज हेडिंग वन कंपनी. माझ्या हाताखाली एक जवळजवळ सगळे म्हणून 500 लोक होते तिथं आणि इट वॉज ए बिग कंपनी विच आय वॉज हेडिंग. आणि ते मला काही त्याच्या पाठीमागं काही कोणतरी उभा असतो वगैरे असला प्रकार नव्हता कुठलाही त्याच्यात. पण इफ यू हॅव ॲबिलिटी देन यू डोंट हॅव टू वेट फॉर दी ऑपॉर्च्युनिटीज टू कम अक्रॉस. तुमच्यात स्वतःच ॲबिलिटी या सगळ्या लागतात. यू कॅन फाइंड युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. आणि ऑप्टिमिझम, आशावाद हा सगळ्यात पाहिजे. आपण पहिलं उदाहरण घेऊ त्याचं अगदी सगळ्यातलं. अफजल खानाचा एपिसोड इथं आहे आणि कमांडो रेड ऑन शाहिस्ता खान ही शिवाजी महाराजांनी मारलेली पहिली कमांडो रेड आहे. त्यातला अफजल खान एपिसोड काय तो बघू आपण. मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगणार नाही अफजल खानाच्या वेळेस. तुम्हाला सांगायचं म्हटलं तुम्हाला 3 दिवस लागतील. कारण ते अफजल खान कोण होता, कसा होता आणि कसा खेचला शिवाजी महाराजांनी त्याला. पण एक 2-3 गोष्टी फक्त जाता आता सांगतो की शिवाजीराजांना इथे इम्पोस्टर पाठवता आला असता. आग्र्याला त्यांच्या गादीवर हिरोजी फर्जंद झोपलेला होता. म्हणजे एक इम्पोस्टर शिवाजी महाराजांनी वापरलेला आहे. तो इथं वापरू शकत होते कारण अफजल खानाची ताकद सगळ्यांना माहिती होती. पण तसं न करता स्वतः शिवाजीराजे गेले आणि स्वतः स्वहस्ते त्याने अफजल खानाला मारलं. आणि याच्यामुळे अनेक लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले. शिवाजीराजांच्याकडे बघायची दृष्टी लोकांची बदलली. आणि त्याच्यासाठी लिडिंग बाय एक्झाम्पल हा जो प्रकार असतो की स्वतः त्यांनी करून दाखवलं. त्याच्या अफजल खान हा काही साधा माणूस नाही येतो. अफजल खानाला स्वतःचं नाव अनेक गावांना द्यायची एक विशिष्ट खोड होती. तो 10 वर्ष वाईचा मुकासा त्याच्याकडे होता सतत मरेस्तोवर. 49 पासून 59 सालपर्यंत वाईचा मुकासा अफजल खानाकडे होता. तिथे एक बावधन म्हणून गाव आहे. त्या बावधनचं नाव त्यांनी अफजल नगर म्हणून ठेवलेलं होतं. इथं कोरेगावच्या जवळ रहमतपूर नावाचं गाव आहे. ते जे रहमतपूर आहे त्याचं मूळ नाव आहे कुमठ बुद्रुक असं त्याचं नाव आहे. तिथं रंदौला खान वारला म्हणून त्याचा रोजा त्याच्या मुलांनी उभारला. त्या मुलाचं नाव होतं रहमत खान
त्या रहमत खानाने बापाचा रोजा तिथं उभारला म्हणून गावाचं नाव बदललं आणि रहमतपूर म्हणून नाव दिलं. नंतर अफजल खान तिथं आला, त्यांनी 2 शिलालेख कोरले स्वतःचे तिथं आणि त्याला अफजलपूर म्हणून नाव दिलं तिथं. त्या अर्थात टिकलं नाही फार काळ, परंतु रहमतपूर अजून त्याचं नाव तिथं आहे. एक महिंद्री नावाचं गाव आहे बिजापूरच्या जवळ, तिथं अफजल खानाने त्या गावाचं नाव अफजलपूर म्हणून ठेवलेलं होतं. अजून एक 2-4 गावं आहेत, पण थोडक्यात त्याला ही खोड होती अफजल खानाला. त्याचा जो शिक्का आहे आणि तो त्या शिक्क्यातच मजकूर कोरून घेतला आहे. किंबहुना तुम्ही आदिलशाही फरमानं जर का पाहिली तर अफजल खानाचा उल्लेख करायच्या आधी त्या शिक्क्यातला सगळा मजकूर वाचतात. आणि तो असा आहे, गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलके बजाय तस्बी आवाज आयत की अफजल अफजल. की उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर अगदी तस्बीह म्हणजे जी स्मरणी असते त्याच्यातल्या ह्याच्यातनं सुद्धा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे असं म्हणून. अर्थात ही त्याची गैरसमजूत होती, ती शिवाजीराजांनी त्याला ठोकला, 10 मिनिटात ठोकला त्याला त्यांनी. त्यामुळं त्याचा अजून खूप गोष्टी आहेत. म्हणजे त्याची जी पत्रं आहेत त्यातली भाषा जी आहे ती विलक्षण आक्रमक भाषा आहे अफजल खानाची. एक त्याचं पत्र लिंक सेट आणि अधिक सेट मोगदम यांना मिळालेला आहे. तो म्हणतो, तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मी तुम्हाला जनोबा समवेत, जनोबा म्हणजे कुटुंब कबिल्यासकट, घाण्यात घालून पिळून काढून मारेन. मी तुम्हाला घाण्यात घालून पिळून काढून मारेन असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं अफजल खान. त्यामुळे अफजल खानाच्या बद्दल अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु शिवाजीराजांनी त्याला एकट्याला खेचला बघा. काय त्याला सांगितलं असेल लोकांनी. कदाचित शिवाजीराजांचे जे वकील आहेत त्यांनी जी काही वकिली केली ती आग्रामर ठरलेली आहे की अफजल खानाला वायूहून आणायचा. एकदा का तो घाट उतरला रडतोंडीचा की तो जिवंत परत जाऊ शकत नव्हता. त्याच्या सगळ्या वाटा अडवलेल्या होत्या, त्याचं सैन्यसुद्धा परत जाऊ शकलेलं नव्हतं. आणि अफजल खान तर एक 10 लोकांनीशी तिथं आला फक्त. हे त्याचा मृत्यू ठरलेला होता, तो मृत्यूच्या दाढ्यातच चालत गेला तिथं तो. पण शिवाजीराजे स्वतः भेटायला आले ही महत्त्वाची. अफजल खानाच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत. अफजल खानाच्या बरोबरच्या 6 लोकांची नावं उपलब्ध आहेत. त्या अफजल खानाबरोबर पिलाजी मोहिते होते, शंकराजी मोहिते होते, पहलवान खान होता, रहीम खान होता, अब्दुल सय्यद होता आणि बडा सय्यद होता. तुम्ही आणि मी लहानपणापासून सय्यद बंडा म्हणून वाचलं असेल, त्याचं नाव बडा सय्यद असं आहे तिथं. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर होते ते काताजी इंगळे, यसाजी कंग, कोंडाजी कंग, जीवा महाला, संभाजी कावजी, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान. हे ते 10 लोक होते. आणि सगळे 10च्या 10 लोक जिवंत राहिले आणि अफजल खानाबरोबर आलेले सर्व लोक मारले गेले त्या सगळ्याच्यात. पण स्वतः शिवाजीराजांनी हे करून दाखवलं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजीराजांनी तलवारीने मारला. शिवा हा कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्टांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. त्याने आपल्या तलवारीचं जे टोक आहे ते अफजल खानाच्या पोटात खुपसलं आणि ते परत येत असताना त्याची आतडी बितडी सगळे घेऊन बाहेर पडले. अशी सगळी वर्णनं कवींद्र परमानंदांनी तिथं केलेली आहेत. किंबहुना बुसातीनुस सलातीन या नावाचं विजापूरला जुबेरीचा ग्रंथ आहे, त्याच्यात तलवारीने मारल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे.